अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर येस, आज बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते। तो म्हणजे आईची वटपौर्णिमा होती, त्यामुळे रेग्युलर डेजमध्ये असल्यामुळे वीकेंड नाही आहे किंवा हॉलिडे नाही आहे, त्यामुळे जितकं शक्य झालं तितकं शूट केलेलं आहे, फार काही शूट केलेलं नाही आहे। आणि पूजा कशी करावी किंवा संपूर्ण तो सण आई कसा साजरा करते ह्याचा डिटेलिंग व्लॉग गेल्या वर्षीचा आहे, तुम्ही तो आपल्या चॅनलवर बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देईन। तर बरेचसे ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचे ह्याच कारणामुळे राहतात, कारण एकतर वेळ मिळत नाही, काही टेक्निकल इश्यूज मध्यंतरी आले होते आणि त्यानंतर ऑफिस आणि ह्या सगळ्यामध्ये ते राहून गेले। पण आता ठरवलं आहे की कमी तर कमी पण जितकं काही शूट करता येईल तितकं शूट करून वेळ तुमच्यापर्यंत ब्लॉग सगळे घेऊन येईन। सो हा कालचा आईचा वटपौर्णिमेचा व्लॉग आहे। सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून देवपूजा करून घरातलं सगळं आवरून दरवाजाला छान तोरण वगैरे लावून आईने देवपूजा करून घेतली, पूजेची तिची तयारी केली। आणि आईसुद्धा माझी वर्किंग आहे, सो तिला देखील तिच्या कामात ठिकाणी जायचं होतं आणि तिला ऑलमोस्ट लेट झाला होता, त्यामुळे फार काही आईचे गेल्या वर्षीसारखे फोटो काढले नाही आहेत मी। ह्याआधी तुम्ही पाहिले असतील तर ते गेल्या वर्षीचे फोटो आहेत आणि आता जे काही आईने तिच्या कामाच्या ठिकाणी किंवा मी काही तिचे 1-2 फोटो क्लिक केले ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करणारच आहे। तर ऑब्व्हियसली असं सगळं घरातलं लवकर आवरून वगैरे आणि तरीही उशीरच झाला होता। आई गेली, आईने छान पूजा वगैरे केली आणि त्यानंतर पौर्णिमा आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वटसावित्री हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी येतं, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी इतर घरातली जी देवपूजा कशी आणि काय करावी ह्याचे देखील व्लॉग्स मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे मी खूप काही असं डिटेलिंगमध्ये ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलेलं। पण येस, काय केलं वगैरे असे छोटे छोटे क्लिप शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आईने छान तिची पूजा वगैरे आवरली, त्यानंतर आई घरी आली आणि देवघरासमोर ती आईने देवांना ते वाण ठेवलं आणि बघू शकता छान आईने पूजा केली होती आणि मस्त छान देवांना फुलं वगैरे वाहिली होती आणि प्रसन्न वातावरण होतं, घरात खूप छान वाटत होतं। त्यानंतर आईने देवांना वाण दिल्यानंतर पप्पांना देखील वाण दिलं। सो अशी आईची वटपौर्णिमा छान आणि सागर संगीत छोटीशी अशी मस्त सेलिब्रेट झाली। त्यानंतर आई देखील तिच्या कामा ठिकाणी गेली आणि नंतर संध्याकाळी मी मात्र घरी असल्यामुळे मी पौर्णिमेची पूजा केली। छान तुम्ही बघू शकता इथे आपल्या किचन ओट्यावर पूजा करायची असते, जी मी आज बरेचसे डिटेलिंगचे व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत। तर तशी पूजा करून घेतली आणि ही रांगोळी जी आहे ती आजची नाही आहे, पुढे फोटोज दिसतील तुम्हाला, ती मी काढली होती वटपौर्णिमेच्या दिवशी। तर असं कापूर वगैरे ही क्लिप अगोदरची आहे, शूट करायला मी सांगितल्याप्रमाणे वेळ नाही मिळाला, त्यामुळे मी ही क्लिप ॲड केलेली आहे। तर तुम्हाला माझी रांगोळ्या जर आवडत असतील आणि त्या कशा काढायच्या इन डिटेल्समध्ये जर तुम्हाला ते व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओज देखील तुमच्यासोबत शेअर करेन की कसे मी रांगोळी काढते आणि काय करते। सगळ्यांना माझी रांगोळी खूप आवडते, तुम्हाला जर डिटेल्स व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा। आणि आता पुढे मी आईचे जे फोटोज मी क्लिक केले होते किंवा तिने तिच्या कामाच्या ठिकाणी जे काही वटपौर्णिमेच्या दिवशी फोटो क्लिक केले होते ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते आहे। सो कीप वॉचिंग गाईज। सो तुम्ही पाहताय की अशा प्रकारे कालच्या वटपौर्णिमेच्या दिवशीचे छोटी क्लिप शूट करून आणि त्या मेमरीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिले असतील गावचे शॉर्ट्स, तर हो, मी गावी गेले होते, तर ह्यापुढे आपल्या चॅनलवर आता सगळे गावचे व्हिडिओ येणार आहेत। तर सो त्यासाठी स्टे कनेक्टेड गाईज। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।